स्मरण जय जय राम। श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय। रुक्मिणी रमण गोविंदा। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुं नौमि साक्षरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साक्षरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल वासुदेव हरि वासुदेव हरि। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदेस्य सर्वरहमेव वेद्यो वेदांतकृत आदिदेव चाहम। एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी। 15वा अध्याय 15व्या अध्यायातील 15वा श्लोक आहे। जमलेले सर्व भाविक भक्त, ज्ञानानं वयानं थोर असणारी मंडळी, सेवाधारी मंडळी, व्यासपीठ अधिष्ठान हरिभक्तपरायण नामदेव पाटील महाराज आपणा सर्वांना प्रणाम करून हा चाललेला एक नाम जप यज्ञ सोहळा आहे। 15वा अध्याय हा ज्ञानकांडाचा कळस अध्याय आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचं चिंतन बघितलं तर गीता ही वेदावर आधारित आहे आणि वेद हा अपौरुषेय आहे, पुरुष प्रधान नाही। जे वाङ्मय पुरुषाने लिहिलं आहे त्याला पुरुष प्रधान असं म्हणतात। मग वेद हा कुणी पुरुषाने लिहिलेला नाही। जयाचे निश्वासी जन्म झाले वेदराशी किंवा हा वेदार्थ सार बसा 5 मिनिटं बसा इथं। टायमिंग झाली 6:45 वाजलेत। कुठली लाईट लावू नका, बसा। आणि पुरुष प्रधान वेद नसून तो अपौरुषेय आहे। त्या वेदावरती भगवद्गीता नावाचा एक ग्रंथ आहे। नामदेवराय कसं रूप करतात बघा। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली। निगम शब्दाचा अर्थ वेद असा आहे, म्हणजे वेदवल्ली प्रकट केली। आणि मग पुढे म्हटलं गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी। गीतारूपी स्त्रीच्या अंगावर अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे। गीता ज्ञानेश्वरी 3 भागामध्ये आहे। म्हणून ज्ञानोबरांचं एक पद आहे, श्रुतीच ही कोडीस्वानी कांडत्रे निरूपणी। श्रुती म्हणजे वेद आहे। अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा। श्रुती म्हणजे वेद आहे। अनहितापासून काढून त्याचं हित देऊन त्याची वाढ करणं श्रुतीचं कार्य आहे आणि ती श्रुती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे। आता ज्ञानेश्वरी 3 भागामध्ये आहे, कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड। पहिला भाग आहे तो कर्माविषयी आहे, दुसरा भाग आहे तो उपासनेविषयी आहे आणि तिसरा भाग आहे तो ज्ञानकांड आहे। आता 3च भाग का सांगितले? शास्त्र वर्णन करतं जीवाच्या पाठीमागं अनादिकालापासून 3 दोष आहेत। मल म्हणजे पाप, विक्षेप म्हणजे चंचलता, आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान। त्यापैकी 2 दोष मनुष्याच्या प्रयत्नानं निघून जातील। अनंत जन्माच्या एका नव्हे, निष्काम कर्मामुळं पाप निघून जातं। अजून कर्म कळलेलं नाही, कर्माचे प्रकार सुद्धा आपल्याला कळलेले नाहीत। काही वेदबाह्य कर्म आहे, काही वेदमान्य कर्म आहे। वेदमान्य कर्मामध्ये परत पोट प्रकार 4 पडतात।
काम्यकर्म, प्रायश्चित्त कर्म, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, ते अनंत जन्मात जर निष्काम आपल्याकडून घडलं तर मल म्हणजे पाप निघून जातं. आणि अनंत जन्माच्या निष्काम उपासनेनं चंचलता निघून गेली, आवरण निवृत्ती होत नाही. मनोमार्गे गेला तो तिथे चिमुकला. संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथी. म्हणून शास्त्र असं वर्णन करतं, परमार्थामध्ये साधनाद्वारा 2 दोष निघून गेले, तिसरा दोष निघून जाण्यासाठी साधन चतुष्टय संपन्नयुक्त अधिकारी आहे, तो परमार्थामधला अधिकारी आहे. ती साधनांची वानवा आपल्याकडं आहे. अंतरंग साधना आहेत, बहिरंग साधना आहेत. अंतरंग साधनामध्ये श्रवणाधिक साधना आहेत आणि बहिरंग साधनामध्ये पहिलं साधन कोणतं असेल तर विवेक आहे. विवेक म्हणजे विचार पाहिजे ना. एक ज्ञानोबारांचं पद आहे बघा, देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. भ्रांत बुद्धीने मनुष्य असाराला सार समजतो आहे, पण सार आहे ते नित्य आहे. म्हणून सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, असंही चिंतन केलं आहे. म्हणून आपल्याकडे विवेक पाहिजे आणि याच्या पुढे आहे ते वैराग्य पाहिजे. ही 2 साधनं बहिरंग साधनामधली प्रमुख आहेत. आणि मग एकूण 6 साधनं सांगितली. मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, शमदम, वेद, गुरु, संत, शास्त्र, देव, श्रद्धा पाहिजे, समाधान पाहिजे, मनाची एकाग्रावस्था, शीत उष्ण रोग कष्टावाचून सहन करून तितिक्षा पाहिजे, कुठल्याही कार्यामध्ये विधी पाहिजे म्हणजे उपरम पाहिजे, आणि मनाची एकाग्रावस्था समाधान पाहिजे, मुमुक्षत्व पाहिजे, सारखी तळमळ पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा केलं नारायण, असा असेल तर तो परमार्थमधला ज्ञानाचा एक अधिकारी आहे. आणि मग त्याच्यासाठी सांगितलेलं आहे पुढं गुरुचरण उपासिता वैराग्याशी. सरासरी आपण चिंतन बघितलं तर हाच मुद्दा पाठीमागं 9व्या अध्यायामध्ये सुद्धा आहे बघा. अश्रद्धानाम पुरुषाः धर्मस्यास्य परंतपा. त्यातले एक 2-3 पहिले दृष्टांत दिले आहेत बघा. कसे दिले आहेत बघा. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे त्वचेची पदरा आड. जनावराच्या कासामध्ये दूध आहे, बाहेर गोचिड आहे, आत दूध आहे. आयुष्यभर जर गोचिड बसला, दूध पितो का रक्त पितो? मग गोचिड हे कुणाला म्हटले? का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, परी परागो सेवी जे भ्रमरी, एरा चिखलोची वरी. कमळ फुल कधी खडका उगवत नाही, त्याला चिखल लागतो. आणि चिखलामध्ये कमळ उगवलं आहे, त्या कमळाच्या बुंध्याला बेडूक बसलेला आहे. कमळाचा एक नियम आहे, सूर्य उगवला कमळ फुलतं. फुललेल्या कमळावरचा मकरंद सेवन करून भुंगा निघून गेला, पण बेडकाला मकरंद नाही ना. एरा चिखलोची वरी, आयुष्यभर चिखल आहे. आणि तिसरं उदाहरण आहे, ना तरी निदैवाच्या परिवरी. हे दैवी निदैवी 2 शब्द आहेत बघा. आता वाईट काय जर वाटतं असेल तर माणसं आपल्या प्रारब्धावरती मात करायला बघायला लागली. कधीही न बदलणारं त्याला नाव प्रारब्ध आहे. बदलत नाही महाराज. ते ज्ञानोबारांचे दृष्टांत आहे बघा. एक मनुष्य शेताकडून घरी येत होता. ही ज्ञानेश्वरी आहे सगळी, बाहेर दृष्टांत मी काय कधी सांगत नाही. आणि गावाच्या विशीमध्ये आला, त्यानं पाठीमागं वळून बघितलं, त्याला एक पक्षी दिसला. तो पक्षी त्याला आवडला. तर कुणाला काय आवडलं काय सांगता येत नाही ना. पक्षी आवडला, तो आपल्या घरी घेऊन आला. रोज त्याला मागून पुढून बघायचा. पण त्याला एक गोष्ट खटकायची, त्याचा कलर पसंत नव्हता, कावळा होता हो. मग त्यानं काय केलं, दुसऱ्या एका मनुष्याला बोलवून घेतला आणि त्याला सांगितलं असा कावळा पकड म्हणून. त्यानं कावळा पकडला आणि यानं काय केलं, दुधाची धार लावली. मग जाणा येणार लोक म्हटले, तू काय करतोस, तुम्ही गप्प बसा हो, मला याला पांढरा करायचा आहे, होईल का सांगा. ललाटीचे लिहिले न मोडिता काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवलेले. अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. का पुनवे पाठी शीतांश पालटे जैसा, भाग्याचे भडसे उद्यमाचे मिसे. संपत्ती जात अपयश घर रिगे. कसे उदाहरण आहेत बघा. पौर्णिमेपासून अमावास्यापर्यंत कधीही चंद्र मोठा होत नाही. प्रतिकूल अदृष्ट असेल आहे ते निघून जाईल. आणि भाग्याचे भडसे उद्यमाचे मिसे. तुमचं भाग्य जर अनुकूल असेल, तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, त्यात बरकती मिळेल. म्हणून असा एक निदैवी होता, वर्णन केलं ते निदैवाच्या परिवरी म्हणजे घरी. ते उदाहरण कसं आहे बघा. महादेवाचा भक्त होता. अनेक देवतेचे अनेक भक्त आहेत. आपल्या संप्रदायात ही 2 देवता मानलेले आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग. तो महादेवाचा भक्त होता. गंमत अशी होती, 18 विश्व दारिद्र्य होतं. अंगावर साधी कपडे सुद्धा नव्हती. पर दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
चालला होता रस्त्यानं. मग आपल्याकडं काही देवतेंची ठिकाणं आहेत. ब्रह्मलोकामध्ये म्हणजे तुमचं सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव, वैकुंठामध्ये विष्णू लक्ष्मी, कैलासामध्ये महादेव पार्वती. मग पार्वती मातेने खाली बघितलं, त्यांना नवल वाटलं. भोलेनाथ, तुम्ही जरा मृत्यूलोकात बघा म्हटले. ते म्हटले, मी रोज बघतो आहे. आज बघा म्हटले, तुमचा एक भक्त आहे, रस्त्यानं चालला आहे, अखंड भजन करतो आहे. अहो, त्याच्या अंगावर साधी कपडे नाही, तुम्ही देव कसले मग? फक्त महादेव म्हटले, तो निदैवी आहे. लगेच माता म्हणली, तो कसा आहे, तुम्ही कशाला बघता? तुम्ही देव आहात ना, तुम्ही षडगुणाश्वर संपन्न आहात, तुम्ही उदाराचा राणा आहात, तुमच्याकडे यश आहे, स्त्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य सुद्धा आहे ना, द्या ना भक्ताला. महादेव म्हटले, पार्वती तो निदैवी आहे. तो कसा आहे असू दे ना. दोघांचं भांडण लागलं. महादेव म्हटले, मी देतो पर उपयोग होणार नाही, तुम्ही द्यायचं काम करा, कसा उपयोग होत नाही बघू म्हटले. असं दोघांचा वाद चालला. ठीक आहे म्हटले, पार्वती मी अजून सांगतो, त्याच्या पदरी पडणार नाही, कसं पडत नाही बघतो. ते काय केलं, महादेवाने एक विशिष्ट धनाचं गाठोडं हा रस्त्यानं चालला होता त्याच्या वाटेवरती ठेवलं आणि अजून बघ म्हटले, पार्वती पदरी कसं पडणार नाही बघतो म्हटले. एक 10 फुटावरती आहे, आता तो घेणार, आपल्या घरी जाणार, तो सुखी होणार, असं पार्वती माता म्हणते. पण ते गाठोडं जवळ येईल तसं त्या महादेवाच्या भक्ताच्या मनी मानसी विचार आले. भगवान परमात्म्यानं आपल्यावरती कृपा केली, डोळं दिलं म्हणून आपण चालतो आहोत. पण आंधळं कसं चालत असं, मी चालून बघायला पाहिजे म्हटला. आणि ते गाठोडं जवळ यायला त्याला आपले हे दोन्ही डोळे लपवले, त्या गाठोड्यावर पाय दिला आणि पुढे गेला. महादेव म्हटले, आता सांग पार्वती, दिलं होतं का नाही? निदैवी आहे तो. बरोबर आहे म्हणतात, निदैवाच्या परिवारी म्हणजे घरी लोह्या रुतले आहात, ती सहज लोह्या म्हणजे धन पुरून ठेवलेला आहे, तो धनावर बसला आहे, त्याला उपवास घडतात. महाराज असं वर्णन करतात, त्याला श्रीमंत म्हणावा तर उपवास घडतात, गरीब म्हणावा धनावर बसलेला आहे. काय म्हणणारा नेमकं सांगा. तैसा हृदयामध्ये मी रामला, सर्व सुखाचा आराम, सर्व सुखाचा आराम असणारा भगवान परमात्मा हृदयामध्ये आहे. आणि मग भ्रांत बुद्धीनं मनुष्य सुख कुठं शोधतो आहे? विषयामध्ये. विषयात सुख न सांगणारे संत महात्मे आहेत, भरपूर वर्णन केलं आहे. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरण कानप आहे जगा माझे. कसे उदाहरण दिले आहेत बघा. रात्री 12 वाजता एक मनुष्य अंधारातून चालला होता, मे महिना होता, वळी पाऊस आला होता, लख दिशी वीज चमकायची. चमकलेल्या वीजच्या प्रकाशामध्ये वाटसरूला काय उपयोग होईल सांगा? होणार नाही. ज्ञानोबा म्हणतात विषयात सुख नाही. ते दुसरं उदाहरण दिलं आहे त्यांनी, म्हणजे ऊन वारा पाऊस याच्यापासून आपलं रक्षण ढगाच्या सावलीत होईल, तर 3-3 मजली घरं काय कामाची? मग विषयात सुख नाही. मग सुख हेच आपलं स्वरूप आहे. पर ओळख हो नका, अनादिकालचे संस्कार आहेत. म्हणून शास्त्रामध्ये काही अध्यास आहेत. त्यातला पहिला अध्यास अहम, दुसरा अध्यास मम. हे कधीपासून, किती जन्मात? अनादी. अनादी शब्द फार महत्वाचा आहे. हे आता भांडत्यात नाही, कोणतरी कट्ट्यावर बसले की जग कधी निर्माण झालं? 500 वर्षापूर्वी. एवढ्यावर नाही का? एवढ्यावर नाही. ते अनादी. अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये 6 गोष्टी अनादी सांगितल्या. ब्रह्म किती वर्षापूर्वीचं? अनादी. काही सांगता येत नाही, शास्त्र आपल्या अंगावर घेत नाही ना. त्यावर अध्यस्त रूपानं भासणारी माया अनादी. जगत उत्पत्तीसाठी दोघांचा संबंध आला अनादी. जीव सुखरूप असून आपल्याला दुःखरूप समजतो अनादी. ते ईश्वर माया विशिष्ट चैतन्य कधी आकारला आला? अनादी. आणि जीवेश्वर भेद सुद्धा अनादी आहे. म्हणून अनादी कालापासून जीव सुखरूप असून आपल्याला दुःखरूप समजतो आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हा मुक्तच आहे ना. याने छंद घेतले अहम मम, आणि ते दृढ झाल्यामुळं मी असणारा सुखरूप मी दुःखरूप म्हणतो आहे. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, तू रूपवान आहेस गुरुजी. मी रूपवान आहे ना. तू श्रीमंत आहेस गुरुजी. मी श्रीमंत, आमची श्रीमंती भरपूर आहे. तू उंच आहेस, बरोबर ओळखले बघा. तुम्ही महाराज आहात, हां गुरुजी मी महाराज आहेच ना. तुम्ही चोर आहात गुरुजी, तुम्ही कसं काय ओळखलं हो? मी लहानपणी चोरी केली होती. तू देव आहेस, काय गुरुजी देव कुठं, आम्ही कुठं? बाकी सगळ्या गोष्टी पटतात, पण तू देव आहेस एवढं पटत नाही. अनादिकालचे संस्कार आहेत. मग आम्ही आहोत तरी कोण? ते ठाम सांगावं महाराजांनी. मी वासुदेव तत्वता, कळू येईल विचारिता, आहे ठाऊक सभागी असंता, नाही दुजा अनेक मागुता का. मी स्वरूपानं देवच आहे, पण कळना म्हणून त्यांनी सांगितलं संता सवे वसता. जगामध्ये अशी एक प्रिय गोष्ट आहे, पवित्र आहे, त्यांना संत म्हटलं.
हे आडनावाचे संत नव्हेत, हे मला संत म्हणा म्हणून हे पाय पूजून घेणारे संत नव्हेत महाराज. मुद्दाम तुम्हाला सांगतो, संत ही व्याख्या फार मोठी आहे. ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचा, लक्षण सगळी त्यात लिहिलेली आहेत त्यांनी. संत हे पद फार मोठं आहे महाराज. कार्यानं देवापेक्षा संत थोर आहेत. भागवतात वर्णन केलं आहे. देव सारावे परते, संत पूजावे आरते. लिहिलं आहे, उद्धवा जर घरात माझी पूजा करत बसलास, दारात एखादा साधू महात्मा आला आणि जर तू माझी पूजा करत बसलास, पूजा मला मान्य नाही, तेने मज हानितल्या लाथा, तो माझ्या घाता प्रवर्तला. मंत्र पुष्पवरी दगड तैशी येते शरी. दारात साधू उभा आहे आणि फुलं वाहत बसलास, दगड आहे म्हणून सांगितलं. बघा, अगोदर पूजा कोणाची? संतांची. कारण ते कार्यानं थोर आहेत ना. देवाचं कार्य काय आहे? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. संतांचं कार्य काय आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पुढो मैत्री जीवाची, किंबहुना सर्व सुखी. सर्व म्हणजे कोण कोण? त्या कार्याचं चरित्र काढून बघा. 750 वर्षापूर्वी सर्व सुखी म्हटलं. सर्व म्हणजे कोण कोण? जगू दिले काय सांगा? जरा विरोध झाला तर आम्ही रुसतोय लगेच. त्यांना केवढा विरोध झाला महाराज. कुणी जाती बहिष्कार फार मोठी शिक्षा दिली, पण तिने शेवटी मागून घेतला आहे, सर्वत्र सुखीन संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख मागून वर्णन केलं. सर्व सुखी असं असणारं संत पद हे फार मोठं आहे. मग याच्यावर 2-3 उदाहरणं निर्माण होतात. पूर्व पक्ष, आता संत आहेत का? असले तर भेटतील काय? याचं चिंतन जर आपण बघितलं तर म्हणून ज्ञानेश्वरी गाथा भागवत ही वाचायचे ग्रंथ. ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायातील 7व्या श्लोकावरती संतांची लक्षणं आहेत. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्य उपासनम, शौचम, स्थैर्यमात्म्य विनिग्रह. तरी कोणीही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, अतिलेचीपणे वानिता, योग्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, मी अमुक आहे ऐशी व्हावीशीची लोका, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपणी मिरवी आवडून, जगात पिशाच्या अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. त्याला संत असं म्हटलेलं आहे. म्हणून काही पद आहेत बघा. नको नको मान, नको अभिमान, सांडी मित्रपण तोची सुखी, सुखी त्याने व्हावे, जग निव व्हावे, आज्ञानी लावावे सन्मार्गासी, मार्ग जया कळे, भाव भक्ती बळे, जगाची मेळे, दिसती का न दिसती, न कोणतरी काढून टाकील, जगाचे मेळ्यात ते दिसत नाहीत, म्हणून तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. संत हे पद फार मोठं आहे. आपल्याकडे भागवतामध्ये सगळ्यात मोठा एक अध्याय आहे. 31 अध्यायापैकी म्हणून वाचायचं डॉक्टर साहेब भागवत 11वा अध्याय. पहिल्यांदा बद्धमुक्ताची लक्षणं सांगितली आणि साधूंचे 30 गुण सांगितले. त्याचं नाव संत आहे. त्यांनी बद्धमुक्त कसं सांगितले बघा. एका झाडावर 2 पक्षी आहेत. एक पक्षी विचार करतो, हे झाड मोडलं मी कुठं राहायचा. दुसरा पक्षी म्हणतो, हे झाड मोडलं दुसऱ्या झाडावर बसायचं. म्हणजे माझंच माझं म्हणतो आहे त्याला बद्ध म्हटलं. इथं माझं काही नाही म्हटलं त्याला मुक्त म्हटलंय. म्हणून मग अभू सांगितलं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राक्तनाची दोरी, वस्तीकर वस्तीशी आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. याला मुक्त म्हटलं आहे आणि माझं त्याला बद्ध म्हटलं. आणि इथून पुढे मग साधूंचे 30 गुण सांगितले. सत्यता आहे. कधीही साधू अंधृत बोलत नाहीत आणि कुणाची भीड ठेवून बोलत नाहीत. मी आता अलीकडं दादा महाराजांचे एक चरित्र सांगतोय. दादा महाराज साखरे महाराज, कारण ज्या संस्थेमध्ये तळाशेखर महाराज शिकले ती साधक आश्रम संस्था. आणि दादा महाराज बैलगाडी घेऊन, त्या बैलगाडीमध्ये माऊलींच्या पावदुका घेऊन गुजरातला गेले होते. आणि गुजरातचे सरकार आले, त्यांनी ते हत्ती अंबारी आणलं सगळं मिरवणूक काढायसाठी. महाराज या अंबारीत हत्तीवरती बसा, आम्ही तुमची मिरवणूक काढणार आहोत. दादा म्हटले, त्या बैलगाडीमध्ये माझ्या माऊलींच्या पावदुका आहेत, त्या पावदुक्याच्या मी पुढं चालणार म्हटले. नाही स्वीकारलं त्यांनी. आताचा एखादा महाराज असता तर माहिती आहे सगळ्यांना, ते काय नवीन सांगायला नको. नाही म्हटले त्यांनी. मग त्यांनी ते वाड्यामध्ये सगळी ही दिंडी ही सगळी नेली. एक शब्द बोललीत त्यांनी, ते सरकार, महाराज तुमचा वेद आम्ही मानित नाही. दादा लगेच बोलले, हे काही नवल नाही म्हटली, ही गाडला झोपून बैला आणल्यात नाही, ती तर कुठं वेद मानते आहे. जमल ना डॉक्टर साहेब, त्याचा परमार्थ आहे. उगा आपलं नुसता फुग आली परमार्थ काय उपयोगाचं नाही ना. एवढी ताकद सत्यता आहे ना. तुका म्हणे सत्य सांगे येवत रागी येते ते, नाही भेडभार तुका म्हणे साना थोर, मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. हे लक्षण त्यांचं पहिलं आहे. आणि मग समता सांगितली. कोणी आहे जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सत्यता आहे, समता आहे, अजून उपकारता आहेत.
कशासाठी आले ते? येत उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. दोन प्रमाण आहेत बघा. मार्गे अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले तैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा. त्याच्या पुढच्या शब्दाला फार मोठं महत्व आहे. ज्ञानेश्वरी बारीक नजरनं वाचायची. तुम्ही वाचत नाही असं मला म्हणायचं नाही. काय पुढे शब्द काय लिहिलाय बघा. मार्गे अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले तैसा, अज्ञाना धर्म प्रगटावा तैसा आचरण. आचरण शब्दाला फार मोठं महत्व आहे. आंधळा मनुष्य रस्त्यानं चाललेला आहे, त्याचा प्रवास सुखरूप व्हायला पाहिजे का नको? मग त्याचा प्रवास सुखरूप होण्यासाठी त्याला दुसरा एक डोळसा लागतो. परत तो डोळसा त्याला अगोदर वाट दाखवतो. जसा आंधळ्याला डोळसा वाट दाखवतो, तसं आज्ञ जीवांना मार्गदर्शन करताना जो मार्गदर्शक आहे त्यानं अगोदर आपण केलं पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे. म्हणून आधी केले मग सांगितले, यांना संत महात्मे म्हटले आहेत. दुसरं एक पद्य लिहिलं आहे बघा. वेद आधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. वेदाच्या आधार जगाची वाटचाल चालावी आणि आपण लावलं यांना वाटला हे त्यातनं काढून टाकणं, त्याला संत म्हटलं. म्हणून फार पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे एक अभियान राबवलं बघा. अभियान, ग्राम स्वच्छता अभियान, आणि त्याला एक नाव दिलं होतं, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. त्यांचे एक चरित्र आहे, पुस्तक मिळतं बघा आपल्याला. ते गाडगे बाबा सकाळी 7 वाजता गावात यायचे. एक झाडू घ्यायचे आणि एक पाटी घ्यायचे, निम्मा अर्ध गाव झाडायचं आणि मध्येच म्हणायचे, लोक हो ऐका, आज रात्री ठीक 9 वाजता या गावामध्ये संत गाडगे बाबा यांचं कीर्तन होणार आहे. लोक पटपटपट बाहेर यायचे. बरोबर आहे. आता हे गाव झाडाय त्यांचे शिष्य आले आणि प्रत्यक्षात ज्यावेळी कीर्तनला उभं राहणार त्यावेळी कोण येणार? मग ते गाडगे महाराज. पण ज्यावेळी कीर्तनला उभं राहिलं त्यावेळी बघितलं, जे झाडून काढणारे होते तेच कीर्तनला उभं राहिले होते. म्हणजे आधी केले आणि मग त्यांना संत महात्मा म्हटलं आहे. यांची भरपूर लक्षणं सांगितली आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी धाक दरारा, तुका म्हणे करा जय जयकार्य आनंदे, आम्ही वैकुंठवासी. म्हणून परोपकार बुद्धी त्यांच्याकडे आहे. येत उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. शुद्धता आहे, परोपकार बुद्धी आहे, निरीच्छता आहे, निरअभिमानता आहे, निर्लोभता आहे, निर्दंभता आहे. थोंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. नको नको मान नको अभिमान, सांडी मिथून तुझी सुखी, सुखी त्याने व्हावे जगन व्हावे. वर्णन त्यांनी केलं आहे. असं असणार निरीच्छता आहे, निर्लोभता आहे, निर्ममता आहे. हे सगळे ज्यांच्या अंगी गुण आहेत, आज त्यांना संत म्हटलं. काय पाय धरायचे काय म्हणजे हरकत नाही अशा संतांच्या. पण ही लक्षणं पाहिजेत. कुठल्याही गोष्टीचा मोह असता कामा नये, कुठल्याही गोष्टीचा लोभ असता कामा नये, कुठल्याही गोष्टीचा दंभ असता कामा नये. सगळ्या गोष्टी पाहिजेत. फार मोठं पारायण केलं आम्ही. फार मोठं आमच्या महाराजांच्याकडे एकटा आला, फार मोठं पारायण केलं. महाराज म्हणले कसं केलंस? सगळ्यांची पट्टी काढून. तू कशाला सांगतोस म्हणले. मग तू कशाला सांगतोस? सांग, तुझं काय सांगतात पहिल्यांदा. तळाशिकर महाराज अशी म्हणायचे. म्हणून पूर्वीची माणसं फार परखड बोलायची. आता परखड बोलायला समाजाला पटत नाही. महाराजांचं एक वाक्य आमच्या कायमचं असायचं, अनहितासाठी गोड बोलणारा शत्रू समजावा आणि हितासाठी कठोर बोलणारा गुरु समजावा. दादा महाराजांची वाक्य ही. महाराज आमच्या सगळे सांगायचे, अनहित होतं आणि पाठून हात पडतो का उपयोगाचं? हित होतं, कठोर बोलतो, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावया बरे. महाराजांच्या गाथ्यामध्ये प्रमाण आहे. असं असणारे संत महात्मे आहे. आज भेटतील का? त्याच्याविषयी का अभंग आहे बघा. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख कथो कैसा, संत चरण पावलो. मागलं पुण्य पाहिजे, या जन्मातलं सुखरूप पाहिजे, प्रयत्न पाहिजेत ना. तिळे तिळे पुण्य साचा पडे, ते बहुता जन्मी जोडी, नाम तुझे वाचेशे आतोडे, समागम घडे संतांचा, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तिळे 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 पुण्य संचय व्हावा लागतो. असा एक दिवस उगवतो. ते संत भेटतात आणि संतांचे भेटीचे फल आहे बैसता संतांचे संगती, कळो आले कमलापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला, सुखया संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नामे, दहन होती सकळही कर्मे, सर्व काळ प्रेम डुलत असे, वैष्णवा संगती सुखवाटी जीवा, आणि कमी देवा काय नेणे. असं वर्णन त्यांचं केलं आहे. आणि मग ते जर संत भेटले तर काय होतं? अज्ञान अविद्या आवरण हे ते घालवतात. म्हणून पाठीमागं 4थ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे बघा. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे. ज्ञान म्हणजे कोणतं? त्याला स्वरूप ज्ञान असं म्हटलं. मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण हे कळायला पाहिजे पहिल्यांदा. मी महाराज आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी पुण्यवान आहे, मी पापी आहे का मी देव आहे, हे कळायला पाहिजे ना पहिल्यांदा.
हे हे मी कळलं पाहिजे पहिल्यांदा, म्हणून त्याला ते ज्ञान म्हटलं आहे त्याने. पर ते कुणाकडे मिळणार? कुठल्याही बाजारात ते विकत मिळत नाही. संताया भजावे सर्वस्वेशी. पर भजताना त्यांनी पुढे काही प्रक्रिया सांगितलेली आहे. तनो मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे गर्वता नव्या दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगत ती पुशिले. काय अपेक्षा आहे हो? नाथ महाराजांचं भागवतामध्ये अर्ध पद आहे. सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांच्या मनात एकच विचार आहे. कसं ओळखलं असेल? त्यांना संत म्हटलं. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मला दुःख प्राप्त व्हावं म्हणून कुठलाही जीव प्रयत्न करत नाही. सगळ्यांची इच्छा सुखासाठी आहे. ते सुख हे आपलं स्वरूप आहे. मग जर सुखाची इच्छा आहे, अपेक्षित जे आपुले तेही सांगते पुशिले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. परत ते अंतःकरण विकल्प करत नाही. म्हणजे त्याला आपल्या स्वरूपाची ओळख होते. हे कार्य कुणाचं? संतांचं आहे. म्हणून सर्वांच्या हृदय दिशी मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. मी 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 हे जे स्फुरण आहे ती वस्तू मीच आहे. परत जीवाना कळ नका, मनुष्याला कळ नका. संगत सांगितली संता सवे वसता योग ज्ञानी पैसता. योग याचा अर्थ भक्ती असा आहे. भक्ती रूपानं त्यांची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. आणि गुरुचरण उपासिता वैराग्याशी. आता सद्गुरूंचं ठिकाण आपल्याकडे आहे. कुणाला गुरु म्हणायचं? एवढे ग्रंथ आपल्या संप्रदायामध्ये आहेत. कुठल्याही संप्रदायामध्ये एवढे ग्रंथ नाही. एकटे ज्ञानोबारायांचे 5 ग्रंथ आहेत. ब्राह्मणाला संध्या, वारकऱ्याला संध्या म्हणजे हरिपाठ. बुवानं हरिपाठ म्हणावा ना का जाऊन बसावं खुर्चीवर? ते निम्मा हरिपाठ चाललेला मी आलो. मला म्हणजे महाराज बसा बसा. आम्ही हरिपाठ करायला काय बिघडलं? हरिपाठ संध्या आहे ना आपली. तिन्ही काळात हरिपाठ म्हणावा. सकाळ दुपार संध्याकाळ नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षी पाही उद्धरती. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी दादा महाराजांचे शिष्य. तुकाराम चव्हाण महाराज सांगायचे. त्यांना 4 मुलं होती. रंगनाथ महाराजांना 4 भाऊ होते. आणि त्यांची आई उठल्यापासून हरिपाठ चालू करायची देवाच्या द्वारे. एकटं पोरगे याचं, आई मला पाणी दे, हरिपाठ राहायला. त्याला पाणी देऊन घालवायचं, परत हरिपाठ सुरुवात करायचं. दुसरं पोरगं याचं, आई मला जेवाय वाढ, हरिपाठ राहायला. त्याला जेवाय वाढून घालवायचं, परत हरिपाठ चालू करायचा. हरिपाठ बंदच नाही, अखंड असा एक हरिपाठ आहे. आणि समोर असणारा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. नवरस भरवी सागरो करवी उचित रत्नांचे आगरो. भावार्थाचे गिरीवर निपजवी माये. साहित्य सोनियाची अखानी उघडवी देशीयची एक शोनी. विवेक वल्लीची लावणी हो देई सैंग. असा असणारा ज्ञानेश्वरी. हे 2 ग्रंथ 3 भागामध्ये आहे. हरिपाठात 2 ठिकाणी भजन आहेत बघा. सगुण हे ध्यान भजन घातलं, खरं आहे ना? मागं 9 अभंग आहेत. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. परत भजन घातलं मध्ये 9चा अभंग आहे. असोनी संसारिक कर्म हरी बुद्धी जपी उपासना रिकामा अर्ध राहू नको. ज्ञानकांड सांगितलेलं आहे. अशी ज्ञानेश्वरी सुद्धा आहे. कर्म उपासना ज्ञान हे 2 ग्रंथ झाले. 65 आहे. माऊलींची 1000 अभंगाची गाथा आहे. अमृतानुभव आहे. तुकोबारांची गाथा आहे. भागवत 18,000 ओव्यांचा आहे. भावार्थ रामायण 36,000 ओव्यांचा आहे. एवढं सगळं वाङ्मय जगाच्या कल्याणा कोणाच्या वेग होती? संतांच्या वेग होती. पण हे सगळे ग्रंथ कळण्यासाठी असा एक ग्रंथ आहे विचारसागर. पंडित निश्चलदासजींनी तो ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला. नंतरच्या काळामध्ये कोणतरी दादोपंती म्हणून हरभरे शास्त्री आले. त्यांनी तो ग्रंथ हिंदीमध्ये लिहिला. आणि श्री गुरु दादा महाराजांनी तो ग्रंथ सार्थ केला मराठीमध्ये. त्याचे एकूण 7 तरंग आहेत. त्यातला पहिला दुसरा तरंग हा अधिकारी सिद्ध केला. आणि त्या अधिकारानं कुणाला शरण जावावं हा 3रा तरंग आहे. त्यांना सद्गुरू म्हणतो. गुरु वेगळे, सद्गुरू वेगळे, जगद्गुरू वेगळे. फार गुरुजी आमचे परखड बोलायचे. गुरगुरणारे गुरु वेगळे असं म्हणायचे ते. मला गुरु म्हणा, मला गुरु म्हणा. शिष्याच्या उपयोगी पडणारे सद्गुरू, जगाच्या उपयोगी पडणारे जगद्गुरू. जगद्गुरू एकच पदवी आहे हा महाराज. तुकोबारायांना नाही, सगळं नंतर लावून घेतले असतील पदव्या लावून गेला, काय बिघडलं महाराज? एकच जगद्गुरू. म्हणून सद्गुरूंची व्याख्या करताना गुरूंची 1, 2, 3 लक्षणं सांगितली त्यांनी. एक श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळ. ही लक्षणं असली तर गुरु म्हणा काय हरकत आहे महाराज. 6 शास्त्राचा अध्ययन झालेला, शिष्याच्या शंकेचे निरसन करता येणारा श्रोत्रिय म्हटलं आहे. काही शास्त्र आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत. तुमचं ते सांख्य, कपिल, पतंजली ही काय म्हणजे थोडी प्रमाणात सांगून थोडी सांगत मानत नाहीत ती. परत पूर्वमीमांसा म्हणजे इंग्लिश शास्त्र आहे, उत्तरमीमांसा व्यासांचं शास्त्र आहे. ही 2 शास्त्र आपल्या शास्त्र संप्रदाय मानलेली आहेत. त्यात एकूण 6 शास्त्र आहेत. काही मतप्रवाह आहेत बघा. एक अभंग आहे बघा. मार्ग दावून गेली आधी दयानिधी संतते
तिनेची पंथी चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, मोडून या नाना मते. मत आहेत ना. असं एक मत आहे, देह तोचे आत्मा, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्याची. असं एक मत आहे, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हीच धरी हाव संसारी, वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य. ही मतच आहेत ना. सगळी मतं मोडून काढली आणि एकमेवा अद्वितीय ब्रह्म हे शंकराचार्यांचं मत मांडलं. जीवो ब्रह्मैव नापरा. श्रुती वर्णन करते आहे, जीव हा ब्रह्माचा अंश आहे, ब्रह्म सुखरूप अविनाशी आहे, जीव हे असाच आहे. पण ते लवकर पटत नाही का? अनादिकालचे संस्कार म्हणून सद्गुरूंची गरज आहे. म्हणून त्यांचं लक्षण सांगितलं श्रोत्रिय. दुसरं लक्षण आहे ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ नव्हे हा, त्यांच्याकडं कोणी जरी आला त्याचा उद्धार व्हावा तळमळ आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहेची विदेही भोगदशा. आणि तिसरं लक्षण सांगितलं हे कृपाळ होता. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. सहज बोलण्यात सुद्धा उपदेश करतात. ही 3 लक्षणं ज्यांच्याकडं त्यांना सद्गुरू म्हणतात. गुरूंची व्याख्या फार मोठी आहे, शिष्याची व्याख्या फार मोठी आहे. वाणी अर्पण, तन अर्पण, मन अर्पण, धन अर्पण, काय अर्पण. असे काही प्रसंग पूर्वीच्या काळामध्ये आमच्या महाराजांच्या काळात घडलेले आहेत. एक फौजदार होते, फौजदार मुंबईमध्ये. साखरे महाराज त्यांनी कीर्तन ऐकलं आणि त्यांना उपरती झाली, मला ज्ञान सांगा. ते म्हटले या ॲड्रेसवर मी सांगू शकत नाही, आमच्या आश्रमात या. मग तिने नोकरीचा राजीनामा दिला, आश्रमामध्ये आले आणि आपण जिवंत आहे तो पण एक पत्र लिहिलं, माझ्या पश्चात माझी असणारी संपत्ती माझ्या गुरूंच्या नावे. त्याला शिष्य म्हणलं. जमत असेल तर शिष्यत्वपद करावं. भिक्षांदेही 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 म्हणून गेलेत कोण? गोरक्षनाथ. एका घरामध्ये वर्षश्राद्ध होतं, ते वडं वाढलं, ते गुरूंच्या समोर आणून ठेवलं. वडं वाढल्यानंतर ते गुरुजी म्हटले, गोरक्षा हे वडं मला आवडलेत, आणखीन पाहिजेत. आणि गेलेत ते भिक्षांदेही. ती माऊली आली, तुला मगा मधुगिरी वाढली होती आणि आलास काय? तुमची मधुगिरी माझ्या गुरुला आवडली, मग तुझा डोळा मला आवडला, ते तुझं काय सांग? अहो गुरूंच्या समोर डोळाच काय? लगेच हात काढला. आता गुरूंचा डोळा काढून घेतील, ते देतील कुठली महाराज? फार गुरु शिष्य परंपरेचे संबंध संपले सगळे. मानालाच तयार नाहीत ना महाराज. थोडंसं झालं ना अहंकार जागा होतो. पतनाला कारण आहे महाराज, थोडा वेळ लागतो पण पतन होतं एवढं नक्की. अनेक इतिहास आहेत पाठीमागले. नहुष राजा स्वर्गाधिपती झाला पण रहाटी भांबावाला, तिने भुजंग तोपावला नेणेशी काही. अर्जुनाला कळत नाही का? असं ज्ञानोबा स्पष्ट वर्णन करतात. 100 यज्ञ करून बसला होता जाऊन इंद्रपदावर. इंद्राची पहिली पत्नी तो माझी पत्नी म्हटला. असं कसं होईल? मग ती देवांची, इंद्राची पत्नी देवांची गुरु बृहस्पतींना शरण गेली. बृहस्पतींना म्हटले का असा म्हणतो आहे तो नहुष राजा? मग त्याला सांग म्हटले, विशिष्ट प्राण्यावरती बसून त्यांनी भीतीला बोलवलं. मग त्यानं दुर्वास ऋषींना रथाला जुंपलं आणि सर्प सर्प चला लवकर म्हटला. हे दुर्वास ऋषी म्हटले, नहुषा तू मृत्यूलोकामध्ये सर्प होऊन पडशील. हे भांब्यावल्याचं एक फळ आहे महाराज. नहुष राजा स्वर्गाधिपती झाला पण रहाटी भांबावाला. त्याने भजंग तो पळवून येणे शिकाई, परमार्थ करायचा, वारी करायची, कथा कीर्तन सांगायचं, आपण हे ऐकायचं, भजन करत ज्ञानेश्वरी वाचायची, पण भांब्या व्हायचं नाही महाराज. भांब्यावलं म्हटलं संपला विषय. म्हणून तिन्ही लक्षणं सांगितली सद्गुरूंची आणि ही लक्षणं सांगितली श्रोत्यांची म्हणजे शिष्यांची. वाणी अर्पण, तन अर्पण, मन अर्पण, धन अर्पण. आपल्याकडे एकूण 4 कृपा आहेत बघा. एक अंतकरण कृपा शेवटची आहे, शास्त्र कृपा, गुरुकृपा आणि ईश्वर कृपा. ईश्वर कृपा व्हायची असेल तर अंतकरण स्वच्छ लागतं आणि अंतकरण स्वच्छ व्हायचं असेल तर नामस्मरण पाहिजे. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोधे केले घर देते. हे पहिल्यांदा भूमी तयार पाहिजे आपल्याकडून. हे सगळे विकार इथं आहेत ना महाराज. ते वर्णन केलं त्यांनी. वस्ती चैतन्याचे शेजारी, ज्ञानाचे एकाहारी, हे महामारी आवर्तीना, कामेश क्रोधेश रजोगुणा समुद्भवा, महाशनो महापापमा विद्यनिमिह वैरिनम. हे राहतात कुठं? एक वासुदेव अभंग आहे बघा. ओले मृतिकेचे मंदिर, आत किती जण राहतात? कुठं? ते इथं राहतात. यांना घालवायचं असेल तर तुका म्हणे देह भरला विठ्ठले, नामस्मरणाला सिद्ध अंतकरण होतं, त्यामध्ये ईश्वराचं प्रतिबिंब उमटतं. याला ईश्वर कृपा म्हटलं. ईश्वराचं कार्य आहे गुरूंची भेट घालून देणं. नामदेवरायांच्यावर ईश्वर कृपा होती, गुरुकृपा नव्हती महाराज. म्हणजे एकदा त्यांनी घालवलं त्यांना तीर्थयात्रेला देवानं ज्ञानोबरांच्या बरोबर, आणि गोरोबांच्या सभेत ते कच्चं ठरलं बघा. ते मारायल्यावर हे म्हटले कच्चं आहे म्हटले. त्यांनी नामदेवराय म्हटले घरी बोलवून तुम्ही मारता काय? हे कच्चं आहे म्हटले. रडत आले. मग त्यांना औंढ्याला पाठवलं. त्या ठिकाणी व्यवस्था केली होती. पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. कोण? विसोबा खेचर. नामदेव म्हटले तुम्हाला देव काय कळतो का? नाही कळत म्हटले. मग काय करायचं? पिंडीवर पाय आहेत, बाजूला कोण ठेवा, मला उचलत नाही, तू ठेव म्हणून सांगितलं. त्याला वाटलं आपण ठेवावं, हा वृद्ध आहे. जिथं ठेवील त्या ठिकाणी पिंडी निर्माण व्हायची.
हेच माझे गुरु म्हटले. त्याने विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कारू. नामा म्हणे खेचर पायी, ओळखी झाली सर्व ठाई. आणि मग वारीसनं आली म्हणताना एक मामद करूया म्हणून तिने आपल्या घरात पुरणपोळ्या केल्या होत्या. देव म्हटले गुरुकृपा झाली का बघू, म्हणून त्याची नजर चुकवून कुत्र्याचं रूप घेऊन काय पळवलं. आता नामदेवराय तुपाची वाटी घेऊन पाठ लागले, पांडुरंगा कोरड्या खाऊ नका, कुत्र्यात दिसला गुरुकृपेचं फल आहे, अजून माणसात दिसना, आम्ही कसं गुरुकृपेचं फल सांगायचं सांगा महाराज. कुत्र्यात दिसलं, लोक म्हणले वेडा नामा कुत्र्या पाठ लागला आहे, पण कुत्र्यात कोण होतं सांगा, गुरुकृपेचं फल आहे. अशी शेकडो उदाहरणं आहेत महाराज. मे महिना होता, दुपारी 12 वाजता सगळे महादेवाचे भक्त काशीच्या गंगेच्या कावडी भरून काशी विश्वेश्वराच्या पिंडीवर उताय चालले होते. अशी मुंगीगत वाट होती. आणि मग पार्वती माता म्हटली, भोलेनाथ तुमचे भक्त बघा किती आहेत. ते म्हटले, महादेव पार्वती हे गुरुकृपा झाला कोणतरी एखादा असणार. अहो एवढ्या उन्हातून ओढतात, हे फुकट आहे का सगळं. किती बघा ते कावडी घेऊन घाम्या घुमून चालले. त्यांनी सांगितलं, हे बघ आता आपण त्यांची परीक्षा घेऊया म्हटली. महादेव झाले गाढव आणि पार्वती मातेने एका स्त्रीचं रूप घेतलं. ती गाढव असं रस्त्याकडला लोळता आहे, तोंडाला फेस आला आहे. ती पार्वती स्त्री म्हणते, हो तुम्ही कुणाचे भक्त. कुणाचे म्हणजे महादेवाचे. दाबून बोललीत. हो मग तुम्ही जर खरोखर महादेवाचे भक्त असाल तर थोडंसं गाढवाला पाणी द्या ना. एवढ्या लांबून ह्या उन्हातून हे पाणी गाढवासाठी नाही आणलेलं, काशीच्या पिंडीवर चालले म्हटले त्यांनी. त्यातून आमचे एकनाथ महाराज होते, त्यांनी ती कावड खाली उतरली, गाढवाला पाणी दिलं, त्या स्त्रीला पाणी दिलं. स्त्री म्हणजे पार्वती माता आणि गाढव म्हणजे महादेव. गाढवात दिसला गुरुकृपेचं फल आहे. म्हणून संता सव्यवसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासता वैरागी. जर यथार्थ सेवा गुरूंची घडली तर आपलं अज्ञान, अविद्या, भ्रम, माया, कल्पना हे सगळं निघून जातं आणि स्वरूपानं मी देव आहे असं कळतं. याच्याविषयी 2-3 उदाहरणं आहेत. कशी बघा, ज्ञानेश्वरी फार मोठा ग्रंथ आहे. श्री गुरु साखरे महाराज सांगायचे की ज्ञानोबांनी परत जरी अवतार घेतला अशी ज्ञानेश्वरी होणार नाही. ज्ञानेश्वरी वाचताना अशी ज्ञानेश्वरी वाचायची, आपण वाचलेली आपल्या कानाला ऐकू आली पाहिजे. कळते ना सगळे, असं वाचन पाहिजे. तर ते पुढचं वाचताना मागलं सोडायचं, मागं धरून पुढं कळत नाही. आपण वाचलेला शब्द चुकीचा गेला तर कानाला कळते लगेच. अशी ज्ञानेश्वरी वाचायची. त्यात त्यांनी 1-2-3 उदाहरण दिली. कशी बघा, गुरुकृपा झाल्यांचं फलाचं त्यांनी वर्णन केलं आहे. एक मनुष्य होता आणि त्याला एक सवय होती. ही सगळी ज्ञानेश्वरी आहे डॉक्टर साहेब, मी बाहेरचं काय सांगत नाही शक्यतो. आणि त्याला सवय होती. आता कुंभार मामा गाडगी करतो, गणपती करतो, असं कोणतरी काहीतरी कला करतं ना. त्या मनुष्यानं एक मिठाच्या हत्तीचा पुतळा केला. पुतळा कसला, मिठाच्या हत्तीचा. आणि तो घेऊन आपला फिरत फिरत चालला, समुद्राच्या काठावरती गेला, गुडघेवड्या पाण्यात गेला, तो पुतळा ठेवला आणि घरी आला. तासाभरानंतर बघायसाठी गेला. आता असेल का सांगा, लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, म्हणजे घुसळली. होईच ना माघारी परती जैशी, आता परत नाही महाराज. दुसरं उदाहरण दिलं त्यांनी. आपल्याकडे मार्गशीर्ष महिना असतो, थंडी वाजते, शेकोटी पेटवतो. एकाने शेकोटी पेटवली, ज्वाळा आकाशामध्ये गेल्या. दुसरा काय म्हटला, त्या ज्वाळा मी पाठीमागं आणतो. कशा आणणारा सांगा, ना गेली अंतराळा वन्हीची ज्वाळा, नाही तप्त लोहोनी जळा निघणी जीवी. लाल भडक लोखंड आहे, तेव्हा एकट्यानं पाणी ओतलं, दुसरा म्हटला भरून घेतो. कसं घेणार सांगा, ते भरून घेता येत नाही ना. नाही तप्त लोहोनी जळा निघणे जीवी, तेवी मजसी एकवट अर्जुना, जे ज्ञानी झाले गा चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडले गा. त्याला परत या मृत्यूलोकामध्ये पुनरावृत्ती नाही, म्हणजे त्याला जन्मभावरूप मोक्ष प्राप्त होतो. आणि असं नाही घडलं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खरदुस्तरे कृपया पारे पाहे मुरारे उपजेती नाशी नाशिले पुनरपि दिशे. जन्मापाठी मरण मरणापाठी जन्म, मग किती जन्म झाला फेरा गणित नाही दातारा, पडलो आवर्ती भोवरा, एक एक जन्म कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग फिरणं सुखकारक आहे का दुःखकारक आहे. तासभर बसाय सवड नाही महाराज प्रवचनला, तासभर. 8 दिवस दिंडीला जायला सवड नाही आहे. दिंडी निघताना 12, खर्डीवर 500. असं कसं काय, हे शेवट मुक्काम चालतो आम्ही. एका गावात काल्याचं कीर्तन होतं, 1000 वाचक होते. मी म्हटलं भाग्यवान आहे साहेब. तो व्यासपीठ चालक महाराज म्हणले, आज बसल्यात 3 वाजता 7 दिवस. आहे सवड. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आहे का सुखाचा विचार, सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हाव बरी होऊ नका. वर्णन त्यांनी केलं. म्हणून याच जन्मामध्ये हे आपल्याला करून घेता येतं. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे, भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना ये रवी सर्वांचे हृदय दिशी,
मी अमुक आहे ऐशी जे बुद्धी स्परे अहर्निशी ते वस्तुगामी. ओंकार आहे ना, ते माझं स्वरूप आहे. पण त्याला ते असं वाटत नाही, कळना का? कळण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे संता सवे वसता, संत संगतीमध्ये राहा, योगज्ञानी पैसता, आणि गुरूंची सेवा ही वैराग्यानं घडली पाहिजे. वैराग्यानं म्हणजे निष्काम घडली पाहिजे. गुरूंच्याकडून काही अपेक्षा नाही, उलट गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गुरूंची सेवा घडली पाहिजे. आणि ती सेवा करताना तनु मनो जीवे चरणाशी लागावे. अनेक असे शिष्य आहेत सद्गुरूंच्या सान्निध्यात राहून त्यांनी सेवा केली आहे. वैराग्यानं सेवा घडली पाहिजे. नाहीतर आपल्याकडं गुरु जातो कधी आणि कधी पद मिळतं हे नाही महाराज बसत. वैराग्य फार आपल्याकडं पाहिजे. आता त्या वैराग्याचा विषय फार मोठा आहे. आपल्याकडे देवाचे 6 गुण आहेत ना, त्या 6 गुणापैकी एक वैराग्य शब्द आहे. तर वैराग्य दिला आहे कुणाला? म्हणजे शुकाचार्यांना. शुकाचार्यांचे वैराग्य फार मोठं आहे. आपल्याकडे रविवारच्या भागात वर्णन केलं आहे बघा, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याली. फार मोठं वैराग्य. वैराग्य आपल्याकडे पाहिजे. त्यांनी वर्णन करताना वर्णन केलं आहे, जी वस्तू विचारांती सिद्ध होत नाही त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य पाहिजे. सद्गुरूंच्या सेवेविषयी आपल्याकडे वैराग्य पाहिजे. संत संगतीविषयी आपल्याकडे वैराग्य पाहिजे. वैराग्यानं सेवा जर घडली तर मी वासुदेवाशी अनुभूती येतील. आणि जर अशी अनुभूती आली तर तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. एवढ्यासाठी परमार्थ आहे, हेव्या देवासाठी नाही महाराज. परमार्थ एवढ्यासाठी आहे. आणि त्यात मार्गदर्शक म्हणून श्रीगुरू आणि संत आहेत, त्यांच्या संगतीत राहून जर परमार्थ घडला तर तो परमार्थ फलितरूप होतो. ज्यांचा परमार्थ फलितरूप झाला त्यांची वाक्य आहेत बघा. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नकाचर पडू घ्या रे तुम्ही, सर्व सोखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागुनी ती पाप पुण्यांगा. हे त्याचं फल आहे. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे, हे भगवान वाच्य आहे. 15वा अध्याय हा ज्ञानकांडाचा कळस अध्याय आहे. आणि मग 16वा अध्याय हा आसुरी संपत्ती युग आहे. देवापर्यंत पोचू देत नाहीत, आसुरी विकार सांगितले. जवळजवळ 26 दैवी गुण आहेत, 6 आसुरी दोष आहेत. आणि 17व्या अध्यायामध्ये श्रद्धा 3 प्रकारे सांगितली. सात्विक श्रद्धा, राजश्रद्धा, तामश्रद्धा, श्रद्धा त्रिविभाग योग. आणि 18वा अध्याय हा मोक्ष संन्यास योग आहे. एकंदरीत असणारी ज्ञानेश्वरी तुम्ही वाचा, संग्रही ठेवा, तुम्हाला गोड लागल. कारण यात 9 रस आहेत. म्हणून काही भगवानवाच जर शब्द आपण बघितले तर अर्जुनाचं निमित्त करून तुम्हा आम्हाला उपदेश केला आहे. संता सवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यशी पुंडलिक वरदा.